मिरज ही वैद्यकीय पंढरी असून मिरज शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी आधार वाटतो। इथला कोणताही रुग्ण उपचाराविना परत जाणार नाही। लवकरच या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार आहे। त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। तसेच वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जेदार हॉस्टेल उभारले जाणार आहे, अशी ग्वाही कामगार राज्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे। तर मिरज शासकीय रुग्णालयात हृदयविकारावर लवकरच उपचार होतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अत्याधुनिक अशा MRI मशीनचे तसेच CSSD विभागाचे उद्घाटन पालकमंत्री सुरेश खाडे तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उपस्थित होते। यावेळी सुरेश खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजला गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असून यामुळे रुग्णालयात अनेक सुविधा गोरगरिबांसाठी उपलब्ध झाल्या आहेत। MRI मशीनची या रुग्णालयास आवश्यकता तीही पूर्ण झाली। या मशीनची किंमत 25 कोटी असून DPDC मधून MRI मशीन बसवली असून राज्यातील एकमेव शासकीय रुग्णालय। नवीन MRI मशीन हे सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे। या मशीनद्वारे दररोज 25 ते 30 MRI केले जाऊ शकणार आहेत। नवीन सुरू होणाऱ्या CSSD विभागातून दान झालेले अवयव तसेच अन्य महत्त्वाच्या सामग्री निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था या ठिकाणी असणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी कोट्यवधींचे प्रकल्प मंजूर असून लवकरच ते सुरू होतील, असंही पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले। त्या सेवेचा लाभ जो आमचा अंतिम माणूस आहे तो गरीब त्याला अवश्य व्हावा, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो। मला वाटतं खाडे साहेब 2 वर्षापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, त्यापूर्वी ते होते, परंतु ज्या पद्धतीने या 2 वर्षामध्ये या जुनियर हॉस्पिटलकडे लक्ष दिलेलं आहे, मला वाटतं त्यासाठी मी मनापासून त्याला धन्यवाद देईन आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी केल्या त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केला की जिल्हा मंडळाच्या वतीनं